क्रिकेटर मोहम्मद सिराज देखील तिकडे श्रद्धांजली वाहण्यासाठी पोहोचलेला आहे। त्यामुळे वेगवेगळ्या क्षेत्रातली मंडळी कशी एकवटली होती या आवाजामध्ये प्रज्ञा बघ। राजकीय नेते अभिजित केळकर अभिनेता तर तोही दिसतोय आपल्याला। राजकीय नेते, अभिनेते, समाजकारणातली मंडळी, क्रिकेटर सचिन तेंडुलकर सकाळी बघितलं आपण, त्यालाही भावना अनावर झाल्या होत्या। रश्मी ठाकरे त्याही खूप त्यांच्याही भावना दाटून आलेल्या आपण पाहिल्या। तब्बू अभिनेत्री, अनेक मंडळी की ज्यांना खरोखरच आज आपल्या घरातली व्यक्ती जाणं किंवा आपलं माणूस जाणं हे जी भावना आहे ती आज या सगळ्या मंडळींच्या मनामध्ये आणि त्यांच्या चेहऱ्यावर ते दिसतंय। म्हणजे ज्या आवाजाने किंवा ज्या व्यक्तिमत्वाने इतका भरभरून आनंद दिलाय आणि ती व्यक्ती शरीर रूपाने गेल्यानंतरही त्या आवाजातनं तो ती कायमस्वरूपी आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत ती व्यक्ती देत राहणार आहे। आणि इकडे सचिन तेंडुलकरची ही काही तासांपूर्वीची दृश्य आहेत। सचिन तेंडुलकरला देखील भावना अनावर झालेल्या होत्या। नाही, मला असं वाटतं सातत्यानं नाविन्याचा स्वीकार करणं आणि नाविन्याचा पुरस्कार करणं हा त्यांच्या व्यक्तिमत्वाचा एक पैलू होता आणि त्यामुळे आत्ताच्या पिढीतल्या अभिनेता आणि अभिनेत्रींशी सुद्धा त्या किती कनेक्टेड होत्या हे आपल्याला दिसतंय। म्हणजे अगदी 1950-54च्या दशकामध्ये गाणं गायला सुरुवात करणारा आवाज आत्ता 2026 मध्ये आपल्याला सोडून गेल्यानंतर जी एक भावना विवशता या सगळ्यांमध्ये आपल्याला पाहायला मिळते। मला असं वाटतं नव्या पिढीशी सतत जोडून घेणं किंवा संगीत क्षेत्रामध्ये जे काही नवीन येतंय त्याचा अभ्यास करणं, ते स्वीकारणं, ते आपल्या गायकीमध्ये सामावून घेणं आणि आपल्या पद्धतीनं ते लोकांसमोर सादर करणं हा आशाताईंचा एक खूप मोठा आणि महत्त्वाचा पैलू होता। आणि त्यामुळेच नवीन पिढीशी सुद्धा त्यांची ही जी नाळ जोडलेली होती ते त्याचाच गमक म्हणावं लागेल। खरं, प्रत्येक पिढीशी काय म्हणूया आपण संवाद साधण्याचं कौशल्य असेल किंवा त्या पिढीचं होऊन जाणं हे जे आहे, म्हणजे ती जी भिंत असते वयाची, ती जी भिंत असते एक आपला मोठा व्यक्ती आहे आपल्या समोर, पण ती जेव्हा अशा व्यक्ती पाडतात ना तेव्हा मग ते नातं मित्रत्वाचं होऊन जातं आणि तेव्हा त्यातून जो कलाविष्कार होतो मला असं वाटतं की तो आणखी परत एक वेगळा आत्मानंद आपल्या प्रत्येकाला देऊन जात असतो। आणि इकडे तीच किमया आपल्याला साधलेली दिसते। म्हणजे आता ए आर रहमान यांच्याकडे देखील आशाताई गायलेल्या आहेत। त्यानंतर हल्लीच्या पिढीचे तर कट्टू सुरुवातीच्या काळातले जर आपण उल्लेख केले तर त्याच्यामध्ये अनेक दिग्गज नेते संगीतकार असतील, एस डी बर्मन पासून आर डी बर्मन, मग त्याच्यानंतर तू नाव घे आणि ते संगीतकार आहेत, ओपी नय्यर आहेत, त्याच्यामध्ये नौशाद आहेत, अनेक मंडळी आहेत आणि ते आत्तापर्यंत ए आर रहमान पर्यंत। पण त्या प्रत्येक संगीतकाराच्या गाण्यांमध्ये त्यांचा आवाज परत एक खास आशा भोसले टच आपल्याला तिकडे दिसून जातो। आणि तर अशा या आशाताई अनेक पिढ्यांना जोडणाऱ्या, अनेक मनांना जोडणाऱ्या आशाताई आज निघून गेलेल्या आहेत। काल श्रीधर फडकेंनी देखील, ज्येष्ठ संगीतकार आपल्यासोबत होते, त्यांनी देखील तेच सांगितलं। त्यांचं जेव्हा पहिलं गाणं होतं फिटे अंधाराचे जाळे, तर तेव्हा त्यांना इच्छा होती की आशाताईंनी गावं हे ड्युएट, कारण ते ड्युएट होतं, सुधीर फडके तर होतेच, पण तेव्हा सुधीर फडकेंनी आशाताईंना विचारले होते, लगेच तयार झाले। आणि मग त्यांनी एक आठवण सांगितली त्या श्रीधर फडकेंनी त्या गाण्याची की आशाताई त्यांना म्हणाल्या की हे तुझं पहिलं गाणं आहे, तर या तुझ्या पहिल्या गाण्यासाठी मी मानधन घेणार नाही। आणि ते एक इमोशनली खूप त्यांना भावलं ती गोष्ट की आपल्यासारख्या त्यावेळी श्रीधर फडके खूप नवीन होते, तर तेव्हा आशाताईंनी ती दिलेली कौतुकाची थाप किंवा जे प्रोत्साहन दिलं ते मला असं वाटतं मोलाचं होतं। बरोबर आहे। नवीन संगीतकारांना जे एक अपेक्षित असतं की एवढ्या मोठ्या गायकांना आपल्याला साथ देणं, सोबत देणं ते गरजेचं असतं आणि तेच इकडे झालं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।